आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कालच शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची आणि शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. आणि ही भूमिका स्पष्ट करत असताना महाराष्ट्रातल्या मतदारांना महायुतीला जे त्यांनी मॅन्डेट दिले त्याबद्दल त्यांनी आभार देखील मानले. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मतदारांचा आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा आदर करून त्यांनी महायुतीचे जे नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी साहेब आहेत आणि अमित शहा साहेब आहेत, तो जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील अशा पद्धतीची भूमिका, संवेदनशील भूमिका काल माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी मांडली. मला थोडं आपल्याला 5 वर्ष मागे न्यायचं की मागच्या 5 वर्षापूर्वी देखील महायुतीलाच अतिशय चांगलं भरघोस बहुमत मिळालेलं होतं. आम्ही सगळे त्या शिवसेनेमध्ये काम करत होतो आणि त्या शिवसेनेमध्ये काम करत असताना माननीय एकनाथ शिंदे साहेबच भाजपाबरोबर युती होऊन मुख्यमंत्री होतील अशी आमची सगळ्यांची धारणा होती 5 वर्षापूर्वी. परंतु सत्तेसाठी 34 दिवस आम्ही सगळे आमदार हे अनेक ठिकाणी फिरलो. त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाच्या जागी पूर्वीच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री होत असताना भाजप आणि शिवसेना जी नॅचरल अलायन्स होती, जी वंदनीय बाळासाहेबांपासून सुरू होती, जी वंदनीय बाळासाहेबांनी कधीही तुटायला दिली नाही, ती युती तुटली आणि धनुष्यबाण आमचा काँग्रेसच्या खांद्याला जाऊन बसला. त्याच्यानंतर ज्या काही घडामोडी झाल्या त्याच्यावर मला आता काही बोलायचं नाही. त्याच्यानंतर उठाव झाला. एकनाथ शिंदे साहेब त्याच्यामध्ये आमचे पुन्हा एकदा नेते झाले. त्यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्र घेतली आणि मुख्यमंत्री म्हणण्यापेक्षा कॉमन मॅन म्हणून त्यांनी कसं काम केलं हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे, जनतेला देखील जास्त माहिती आहे. परंतु कायमस्वरूपी काही जे टीका टिप्पणी करतात त्यांना मला या पत्रकार परिषदेतून सांगायचं आहे की संवेदनशील, भावनाप्रधान आणि वंदनीय बाळासाहेबांचा वारसा पुढे नेणारा सच्चा आणि कडवट शिवसैनिक काय असतो हे काल एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण महाराष्ट्राला, पूर्ण देशाला दाखवून दिलेलं आहे. स्वतःच्या सत्तेसाठी, स्वतःच्या पदासाठी जनतेनं दिलेल्या मताचा अनादर करून एखादी वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराच्या विरोधातली भूमिका ही जशी उबाठाच्या पक्षप्रमुखांनी घेतली तशी न घेता वंदनीय बाळासाहेबांची महायुती ही कायमस्वरूपी टिकली पाहिजे आणि जनतेनं दिलेला जो जनाधार आहे, मताचा आधार आहे, त्याचा सन्मान केला पाहिजे म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी जे काल पाऊल उचललं, माझ्यासारख्याला अभिमान आणि गर्व आहे की मी एकनाथ शिंदे साहेबांसोबत काम करतो, त्यांचा एक सहकारी म्हणून काम करतो. म्हणून आम्ही वारंवार सांगितलेलं आहे की आमच्या राजकीय जीवनातले निर्णय घेण्याचे अधिकार देखील अशा आम्ही संवेदनशील माणसाला दिलेले आहेत की जो सर्वसामान्य माणसांचा, मतदारांचा, जनतेचा विचार करतो. आणि म्हणून आज मी माझ्या ट्विटमध्ये देखील सांगितले की आम्हाला अभिमान आहे, आम्हाला गर्व आहे की आम्ही अशा एका सर्वसामान्य नेत्याबरोबर काम करतो, कॉमन मॅन बरोबर काम करतो, जो फक्त आमच्या सुखदुःखामध्ये नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक घटकाच्या सुखदुःखामध्ये सामील झालेला असतो, सामील झालेला होता. आणि अशा व्यक्तीनं महाराष्ट्राचं नेतृत्व करावं हे जनतेचं म्हणणं असताना देखील माननीय नरेंद्र मोदी आणि अमित शहा साहेब जो निर्णय घेतील तो मला मान्य राहील असं सांगणारं नेतृत्व हे मला असं वाटतं क्वचितच राजकारणामध्ये असतं, दुर्मिळ असतं आणि ते एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवून दिलंय. आणि त्यांनी उल्लेख देखील हा केला, कारण केलेल्या पाठिंब्याचा किंवा दिलेल्या पाठिंब्याचा उल्लेख सहसा राजकारणामध्ये होत नाही, हे तुम्ही 2019ला बघितलेलं आहे. परंतु कालच्या पत्रकार परिषदेमध्ये 2 महत्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या की नाराज होऊन रडायचं नसतं, लढायचं असतं. मी महाराष्ट्राच्या जनतेबरोबर जोपर्यंत राजकीय जीवनामध्ये काम करतोय तोपर्यंत महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करणार आहे. आणि दुसरं त्यांनी सांगितलं, त्याबद्दल देखील मला आमच्या सगळ्या आमदारांच्या वतीनं, शिवसैनिकांच्या वतीनं त्यांना धन्यवाद द्यायचे की दिलेल्या पाठिंब्याला समर्थन करणं किंवा दिलेल्या पाठिंब्याची जाण ठेवून ते कोट्यावधी जनतेसमोर मांडणं हा देखील काल एकनाथ शिंदे साहेबांचा स्वभाव अख्ख्या देशानं बघितला.
त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी, अमित शहा साहेबांनी आणि भाजपाच्या सगळेच नेत्यांनी म्हणजे देवेंद्रजी असतील, सगळे असतील, यांनी मला समर्थन केलेलं होतं. आणि अशा वेळी कुठेही आडकाठी न करता त्यांना निर्णय घ्यायला मुभा देणं, मोकळीक देणं, हा राजकारणातला एक सुसंस्कृतपणा आहे. आणि तो पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवला आणि त्याचं ॲप्रिशिएशन अख्ख्या महाराष्ट्रानं नाही तर देशानं केलेलं आहे. मला भाजपाच्या नेत्यांना देखील मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की पत्रकार परिषद झाल्यानंतर त्यांनी तात्काळ माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामुळं 2.5 वर्षामध्ये काय काय घडलं याचा उहापोह केला. स्वतः देवेंद्रजींनी देखील या सगळ्या गोष्टीचं कौतुक केलं. आणि हे देखील सगळ्यांना आता मान्य झालेलं आहे की जे नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहा साहेब जे निर्णय घेतील ते मान्य राहतील शिवसेनेला, असं स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्यामुळं विरोधकांना जे काही पाहिजे होतं त्या विरोधकांची कोलीकोई जी काही सुरू होती ती पूर्णतः थांबलेली आहे. आणि म्हणून काल जे मी सांगितलं ते पुन्हा एकदा सांगतो की ज्या महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेता बनवता येत नाही, एवढं सुद्धा आमदारांचं संख्याबळ महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना दिलं नाही. त्यांनी सारखं सारखं आता एकनाथ शिंदे साहेबांवर बोलणं, बदनामी करणं थांबवलं पाहिजे. कारण तुम्ही कितीही जरी बोलला तरी एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व सर्वमान्य आहे हे महाराष्ट्राच्या जनतेनं दाखवून दिलंय. म्हणून तरी आता शांत बसणं गरजेचं आहे आणि स्वतः आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण महाविकास आघाडीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी करावं ही माझी त्यांना विनंती आहे. मी जे परवा रात्री सांगितलं ते पुन्हा एकदा ठामपणानं सांगतो की ज्या दिवशी हे निकाल लागले त्या रात्रीपासूनच काही महाविकास आघाडीचे आमदार हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात आहे. हे पुन्हा एकदा ठामपणानं अंडरलाईन मी करून सांगतो, सरकार स्थापन झाल्यानंतर त्याची प्रचिती महाराष्ट्राच्या जनतेला येईल. आणि म्हणून या पत्रकार परिषदेद्वारे मला एवढंच सांगायचं आहे की या महाराष्ट्रानं संवेदनशील, भावनाप्रधान, लोकांमध्ये जाऊन काम करणारा, मुख्यमंत्र्याची केबिन ही माझी नाही तर ती सर्वसामान्यांची आहे हे सांगणारा, वर्षा बंगला हा माझा नाही तर महाराष्ट्राच्या जनतेचा आहे सांगणारा मुख्यमंत्री महाराष्ट्रानं बघितला. आणि त्या व्यक्तीचं मन केवढं मोठं आहे हे देखील महाराष्ट्रानं बघितलं. आणि म्हणून विरोधकांनी कुठंतरी स्वतःच्या पराभवाचं आत्मचिंतन करावं आणि विरोधी पक्षनेता होऊ शकत नाही याचं आत्मचिंतन करावं हा माझा त्यांना सल्ला आहे. काही आमदार म्हटलं की संपर्कात आहेत एकनाथ शिंदेच्या, म्हणजे तिन्ही पक्षातले की फक्त ठाकरे? मला असं वाटतं की काही गोष्टी ह्या सरकार स्थापन होईपर्यंत आपण थांबवल्या पाहिजेत, त्या सिक्रेट ठेवल्या पाहिजेत, गोपनीय ठेवल्या पाहिजेत, तो सस्पेन्स असाच ठेवला पाहिजे. परंतु कुठच्याही परिस्थितीमध्ये काही आमदार हे एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात आहेत, भविष्यामध्ये खासदार देखील राहू शकतात असं माझं मत आहे. साहेब, आपण म्हणाला की मोदी शहा निर्णय घेतले ते मान्य, मात्र बहुमत असताना देखील मुख्यमंत्रीपद लटकून ठेवलेलं आहे. यासाठी आम्ही नसतो तर राष्ट्रपती राजवट लागू केली असते असं कोण म्हणाले? संजय राऊत म्हणतात, टीका करतात. 2019ला महायुतीचं सरकार आल्यानंतर 34 दिवस आम्हाला डांबून ठेवलं होतं. ते कशासाठी ठेवलं होतं ते विसरले काही जनता? मुद्दा असा आहे की आपण ज्यावेळी एखाद्यावर टीका करतो, एखाद्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतो, आपला टीआरपी टिकवण्याचा प्रयत्न करतो, त्याच वेळी हे देखील आपण आत्मचिंतन केलं पाहिजे की मागच्या 5 वर्षापूर्वी जे सरकार आलं होतं ते भाजप आणि शिवसेनेचं झालं होतं, बरोबर आहे? मग त्यावेळी का 2 दिवसात 4 दिवसामध्ये सरकार स्थापन झालं नाही? त्या दिवशी त्यावेळेला 34 दिवस का लागले? त्यामुळे त्याचं देखील आत्मचिंतन करावं. आणि मला असं वाटतं की उगाच टीका करण्यापेक्षा आपल्या पदरी जे पडलेलं आहे त्याचं आत्मचिंतन करावं. बाळासाहेबांचं नाव संजय राऊत म्हणतायत पक्षाचे निर्णय मोदी शहाना घ्यायला लावतात, तर त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेऊ नये असं देखील म्हणतायत. ज्या काँग्रेसच्या नेत्यांनी दसरा मेळाव्यामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख करू नका म्हणून सांगितल्यानंतर देशभक्त बंधू भगिनी हा उल्लेख झाला, त्यांनी आम्हाला सांगण्याची अजिबात आवश्यकता नाही. खऱ्या अर्थानं वंदनीय बाळासाहेबांचा विचार, वारसा हे एकनाथ शिंदे साहेब पुढे घेऊन जातात आणि त्याची प्रचिती काल पूर्ण देशाला आली. सर, आज सकाळी विनोद तावडे आणि अमित शहा यांच्यामध्ये बैठक झाली दिल्लीमध्ये आणि त्यामध्ये अशी माहिती मिळते की त्यामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा मराठा चेहरा असावा अशा पद्धतीची चर्चा झाल्याची माहिती मिळते. नेमकं मराठा मुख्यमंत्री असल्याचे काय फायदे महाराष्ट्राला? मला असं वाटतं की विनोदजी
अमित शहा साहेबांना भेटले हा त्यांचा पक्षाचा किंवा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही. शिवसेना म्हणून मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि फक्त ही पत्रकार परिषद मी एवढ्यासाठीच घेतलेली आहे की विरोधक ज्या पद्धतीनं फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत होते त्याला तिलांजली मिळालेली आहे. आता 3 दिवस सारखा जो उल्लेख करतो की गिरे तो भी टांग ऊपर अशा आविर्भावामध्ये कोणी राहू नये. आपले 20, 16, 10 जे काय आहेत ते सांभाळावे. ज्या लोकांनी सरकार स्थापन करण्यासाठी 34 दिवस, दीड महिना लावला आणि काँग्रेससाठी अनेक वेळा दिल्लीमध्ये गेले, त्यांनी दिल्लीच्या गोष्टी आम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचा शिवसेना हा पक्ष त्यांच्याच नेतृत्वाखाली चालतो. आम्ही महाराष्ट्रामध्येच निर्णय घेतो, परंतु महायुती असल्यामुळं काही लोक जसा धनुष्यबाण काँग्रेसकडे दिल्लीला नेऊन ठेवलेला त्यांनी होता तो आम्ही आणला. तशासाठी काय एकनाथ शिंदे साहेब दिल्लीमध्ये जात नाही. शेवटी नरेंद्र मोदी साहेब हे देशाचे पंतप्रधान आहेत, अमित शहा साहेब हे देखील मंत्री महोदय आहेत आणि या महायुतीचे नेते आहेत. त्याच्यामुळे दिल्लीमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी चर्चा करणं हे अयोग्य नाही. परंतु ज्या राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका केली, ज्या वंदनीय बाळासाहेबांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा कायमस्वरूपी आदर केला, त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका झाल्यानंतर जे बोलू शकत नाही त्यांनी आम्हाला सल्ला द्यायची आवश्यकता सर फॉर्म्युला ठरलाय का? काही फॉर्म्युला खाते वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय का? फॉर्म्युल्याची मला असं वाटतं की चर्चा नाही, फॉर्म्युल्याची चर्चा मला अजिबात करण्याची आवश्यकता नाही. आम्ही सगळे अधिकार आमच्या अपक्ष आमदारांसहित, मित्र पक्षासहित आणि शिवसेनेच्या आमदारांनी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला अभिमान आहे आणि तो आम्हाला मान्य आहे. म्हणून मगाशी मी सांगितलं की आम्ही सांगताना आमच्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे आणि त्या नेतृत्वाबद्दल आम्हाला गर्व आणि अभिमान आहे. मी स्पष्ट सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर लढवली गेली एवढं ही निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर लढवली गेली, इतकं यश मिळालं लाडकी बहीण असू देखील इतर योजनाच्या माध्यमातून, तरी देखील मुख्यमंत्रीपद दिलं जात नाही. हा कुठेतरी अन्याय वाटतो का तुम्हाला? महायुतीनं ही निवडणूक लढवलेली होती. शेवटी न्याय अन्यायाकडे बघण्यापेक्षा माझ्या नेत्यांनी काय केलंय, माझ्या नेत्यांनी कशा पद्धतीनं या सगळ्या महायुतीला प्रेझेंट केलंय, कशा पद्धतीनं सत्ता आल्यानंतर ते वागले, याच्यावर देखील आमच्या पक्षाचं भवितव्य अवलंबून असतं. आजही आमच्या प्रत्येक शिवसैनिकाची भूमिका तुम्ही जे सांगताय तीच आहे. परंतु मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी मतदारांच्या मतदानाचा आदर करून जो रिस्पेक्ट नरेंद्र मोदी साहेबांना आणि अमित शहा साहेबांना दिलेला आहे हे देखील देशाच्या राजकारणामध्ये पहिल्यांदा घेतलं. शिंदे पवार 2019 मध्ये शिंदे पवार महाराष्ट्राच्या राजकारणात मराठी होने के बाद हिंदी करता हूं. संजय राऊत शिवसेना असली तरी शिवसेनेला निर्णय घेण्याचा त्यांच्याकडे अधिकार राहणार नाही आणि ते बॅगेज म्हणतात शिंदे आणि अजित पवार हे भाजपसाठी बॅगेज आहे, त्यांनाही तोडून स्वतः सुरुवात घेऊ शकतात. ज्या 20 आमदार असलेल्या शिवसेनेची काँग्रेस झालेली आहे, काँग्रेसच्या आदेशावर जी उबाठा शिवसेना चालते त्यांच्या कुठल्याही नेत्याने आमच्या नेत्याला मार्गदर्शन करण्याची आवश्यकता नाही. मी जे मगाशी सांगितलं की मी काही खालच्या स्तरावर जाऊन बोलणार नाही, मी हीनपातीवर जाऊन बोलणार नाही, पण माझ्या पक्षाबद्दल माझ्या नेत्याबद्दल मला अभिमान आहे. माझ्या नेत्यानं जे कर्तृत्व करून दाखवलेलं आहे त्यातलं 2% देखील कोणी केलेलं नाही हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की कुठच्याही परिस्थितीमध्ये सरकार स्थापन करत असताना सन्मानपूर्वकच स्थापन होईल आणि त्याच्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा व्हॉइस हा फार मोठा राहील. सामंतसाहेब, तुम्ही म्हणताय की उद्धव ठाकरेंचे काही लोक तुमच्या संपर्कात आहेत, किती आमदार संपर्कात आहेत? मी सांगितलं ना, हा सस्पेन्स थोडे दिवस राहू दे. आहे तेवढं नक्की मी जबाबदारीनं सांगतोय आणि मी तिसऱ्यांदा परत रिपीट करतोय. काल मी शब्दप्रयोग केला होता की अधोरेखित करा, आज सांगितलं अंडरलाईन करा. सरकार स्थापन झाल्यानंतर शिंदे साहेबांच्या जे संपर्कात आहे ते एक एक पुढे येतील. कदाचित खासदार देखील असू शकतात असं माझं मत आहे. मुख्यमंत्रीपदी चर्चेत असल्याचं कळतंय शिवसेनेकडनं, कारण मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे हे त्या महत्वाच्या भूमिकेत न राहता पक्ष संघटनेकडे जास्त महत्व देणार आहे. आपलं नाव मुख्यमंत्रीपदी चर्चेत. टीव्हीवर काय बातम्या येतात किंवा काय न्यूज येतात ह्याच्याशी वैयक्तिक माझा काही संबंध नाही. परंतु मी माझं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेबांना मानतो. एकनाथ शिंदे साहेबांना आमचे देखील राजकीय निर्णय घ्यायचे अधिकार आम्ही दिलेले आहेत. त्याच्यामुळे अशा टीव्हीवरच्या बातमीला भरळून जाणारा उदय सामंत नाही.
मी एकनाथ शिंदे साहेबांबरोबर होतो आहे, भविष्यात देखील जाणार आहे. माझ्या राजकीय जीवनाचं काय करायचं ह्याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील. सर, अंबादास दानवे म्हणते की शिवसेनेला स्वतंत्र लढायला हवं, त्यांनी कुणासोबत जाऊ नये, स्वतंत्र लढायला हवं. या अंबादास दानवेंचं मला असं वाटतं की ती पत्रकार परिषद बघा, ही पत्रकार परिषद बघा. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी काही संघटना वाढवण्यासाठी सूचना केल्या. म्हणजे त्यांनी हे रिअलाइज करून घेतलं की ठीक आहे, आम्ही 20 वर आलो, आता 20 वरनं 22 व्हायचं असेल आणि 20 वरनं 15 व्हायचं नसेल तर आपण काय केलं पाहिजे, हे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं. मला असं वाटतं की ही पत्रकार परिषद आणि रोज आमच्यावर टीका करणारी पत्रकार परिषद, त्याच्यावर मला टीका करायची नाही, परंतु अंबादास दानवेंनी जे सांगितले त्याचं आत्मचिंतन त्यांच्याच नेत्यांनी करावं ना, माझा हा सल्ला आहे. आणि ज्या पक्षाला एवढी ताकद मिळालेली आहे, जनतेला स्वीकारलेलं आहे, ज्या नेत्याच्या माग सगळेजण आहेत, महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींच्या असतील, लाडक्या भावांच्या असतील, शेतकऱ्यांच्या असतील, सर्वसामान्य मतदारांच्या असतील, त्या माणसाला तुम्ही किती बदनाम करणार आहात, किती त्रास देणार आहात बोलून बोलून. पण त्यांचं एकनाथ शिंदे साहेबांचं मी मनापासून कौतुक करतो की कधीही डळमळले नाही, कधीही त्यांनी त्यांचा बॅलन्स घालवला नाही. असा परिपक्व नेता देशामध्ये घडणं हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. सर, विजय वडेट्टीवार म्हणतात की 2029च्या निवडणुकीमध्ये भाजपा एकनाथ शिंदे आणि पवार या दोन्ही नेत्यांना राजकीय पटलावरनं बाद करतील, त्यांना संपवतील, कारण भाजपाची गरज संपली. आता कोणाला तरी काहीतरी बोललं तर पाहिजेच. शेवटी त्यांना देखील माहिती आहे की 5 वर्ष आपल्याला नुसतं बोलायचंच आहे, कदाचित इकडे यायचं आहे, काय करत तर मला माहित नाही नक्की काय होणार आहे ते. परंतु माझं म्हणणं आहे की एवढं सगळं मताधिक्य आणि आमदार आल्यानंतर माझं विजय वडेट्टीवार साहेबांना देखील एक विनंती आहे की तुम्ही किती एखाद्या व्यक्तीला बोलणार आहात, किती एका व्यक्तीचा द्वेष करणार आहात. शेवटी जनतेनं दाखवून दिलंय की एकनाथ शिंदे साहेब काय आहेत, देवेंद्रजी फडणवीस काय आहेत आणि अजितदादा काय आहेत. तुम्ही एखाद्या व्यक्तीला टार्गेट करून, बरं तुम्ही सगळे ज्यावेळी शिंदे साहेबांना भेटता तेव्हा शिंदे साहेबांवर एवढी स्तुती तुम्हाला उधळता की फक्त आम्हाला पत्रकार परिषदेमध्ये हे बोलावं लागतं हे तुम्ही सांगता. त्यामुळे मला असं वाटतं की अशा पद्धतीचं राजकारण करू नये. 5 वर्ष तुम्हाला आता हेच करायचं, 5 वर्ष नाही, मला तर असं वाटतं की भविष्यात 25 वर्ष त्यांना हेच करायचं आहे. जर तिकडे त्याच्यामुळं तिकडे असले तिकडे राहिलं तर नाही, इकडे आलं तर काय प्रश्नच नाही. तर तिकडे राहिलं तर हेच करायचं. त्याच्यामुळे माझी सगळ्याच नेते मंडळींना विनंती आहे, एखादा संवेदनशील सहनशील नेता सगळंच ऐकून घेतो, त्याच्या कार्यकर्त्यांचा उद्रेक होऊ नये याची मात्र दक्षता त्यांनी घ्यावी. रत्नागिरी प्रस्तावित रिफायनरी आहे ती गुजरात किंवा आंध्र प्रदेशला जे आहे ते करण्याचा निर्णय केंद्र घेते अशी सध्या बातमी येते. आणि विरोधक सुद्धा एक पहिली गोष्ट असते, विरोधक म्हणजे कोण, मला लॉजिक कळत नाही. विरोधक आता जर रिफायनरी गेली असं तुमच्या म्हणणं, मला माहित नाही, तुम्ही सांगताय त्याच्यावर तुमचा आदर ठेवून बोलतो. विरोधक ही बातमी असेल, त्या बातमीनुसार ते म्हणणं खरं असेल असं जर तुमचं म्हणणं आहे तर ते परत कसं काय टीका करू शकतात. रिफायनरी पहिली पाहिजे म्हणून कोणी सांगितली, त्यांनीच. परत रिफायनरी नको म्हणून कोणी सांगितली, त्यांनीच. त्यांचे पूर्वीचे माजी आमदार म्हणतात रिफायनरी आली तर बेरोजगारी मिळेल, त्यांचे माजी खासदार म्हणतात की रिफायनरी नको. हे सगळं जनतेला माहिती आहे. परंतु रिफायनरीच्या बाबतीत सरकार स्थापन झाल्यानंतर तिथल्या लोकांना जे हवं ते आम्ही नक्की करून देऊ. परंतु रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 30,000 कोटीचे प्रकल्प आणण्यामध्ये मागच्या सरकारमध्ये आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजींच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झालेलो आहोत. माझ्या मतदारसंघातली 450 एकर जागा ही VIT सेमीकंडक्टर प्रकल्पाला दिलेली आहे. त्याचं प्रकल्प 19,550 कोटीचा आणि 30,000 मुला-मुलींना रोजगार तिथे मिळणार आहे. त्याच्यानंतर दुसरा 10,000 कोटीचा धीरुभाई अंबानी डिफेन्स क्लस्टर त्या ठिकाणी येतोय, त्याला देखील आम्ही जागा दिलेली आहे. आणि 1,000 कोटीचा निबे डिफेन्स क्लस्टर त्या ठिकाणी येतोय. असे जवळजवळ 31,000 कोटीचे प्रकल्प, कोकाकोलाचा 3,500 कोटीचा प्रकल्प, असे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जवळजवळ 40,000 कोटीचे प्रकल्प हे ऑलरेडी आलेले आहेत आणि त्याच्यातनं हजारो मुला-मुलींना रोजगार मिळणार आहे. रिफायनरीच्या बाबतीमध्ये जी भूमिका आहे, हे खरं तर प्रश्न आम्हाला विचारण्यापेक्षा माझी आपल्याला विनंती आहे की ज्यांनी पहिलं रिफायनरीचं पत्र दिलं की बारसू सारखी जागा असू शकत नाही, 13,000 एकर, तिथं काडी देखील उगवत नाही, त्याच्यातनं बेरोजगारी दूर होऊ शकते, त्यांचा अजेंडा ज्यावेळी निघतो त्यावेळी त्या बारसूला ते विरोध करतात. त्याच्यामुळे राजकारणासाठी आपली भूमिका किती वेळा बदलावी हे देखील काही लोकांनी समजून घेतलं पाहिजे.
त्याच्यामुळे बारसूच्या बाबतीतला निर्णय हा सरकार स्थापन झाल्यानंतर योग्य तो आम्ही घेऊ. सर, तुम्ही संजय राऊत पंचायत की फडणवीसांचे शिंदे जे ते 3 वर्ष जुनियर होते तरी देखील फडणवीसांनी त्यांच्या हाताखाली काम केलं आणि हे खरं यश जे आहे एवढ्या जागा मिळण्याचं हे फडणवीसांचंच आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचे ते दावेदार असू शकतात. आता या स्टेटमेंटकडे नेमकं कसं पाहता? कारण आपण पाहतोय की जवळीक साधण्याचा कुठेतरी प्रयत्न आहे. नाही, मला असं वाटतं की आम्ही काही शालेय शिक्षणातनं आमदार झालेलो नाही. 5वी 9वी 10वीत आम्ही निवडणुका लढवल्याने आमदार झालो. एक कुठच्या तरी शिक्षकानं सांगायचं तो हुशार आहे आणि हा ढ आहे आणि वाद लावायचे. मला असं वाटतं की हे काही नाही. राजकारणामध्ये आमदार जे येतात ते 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर राजकारणामध्ये आमदार होतात. त्याच्यामुळे ते काय 12-13 वर्षाचे नसतात. हे जे काय आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांमुळे सरकार आलं, शिंदे साहेबांमुळे सरकार आलं नाही, हे ते शालेय जीवनातले खेळ आहे. तेव्हा मला असं वाटतं की आमची युती ही अभेद्य आहे आणि अभेद्य युती असल्यामुळं कुठेही असल्या शालेय जीवनातल्या खेळाला थारा आम्ही घेणार नाही. आणि मला देखील म्हणून मगाशी मी सांगितलं की एखाद्या व्यक्तीचा किती तुम्ही द्वेष कराल ना, किती द्वेष कराल. म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्या माणसाला वाटेल त्या थराला जाऊन बोलायचं, तो देखील माणूस आहे. म्हणून मगाशी मी सांगितलं की ते संयमी आहे, ते संवेदनशील आहे, पण त्यांचे शिवसैनिक आक्रमक होतील अशा पद्धतीची त्यांच्या बाबतीतली वैयक्तिक मतं कोणी व्यक्त करू नये त्या मताचा मी आहे. ज्या शिवसेनेचे निर्णय दिल्लीतून होतात त्यांना बाळासाहेबांचं नाव घ्यायचा अधिकार नाही असं अरे म्हणजे मागचं काही विसरतात की काय सगळे लोक? आता काँग्रेसचा हायकमांड कुठे आहे? काँग्रेसचा हायकमांड दिल्लीमध्ये आहे. मगाशी ज्याचा मी उल्लेख केला, काँग्रेसच्या 2 नंबरच्या हायकमांड, 1 नंबरचा हायकमांड, 2 नंबरचे असे 2 हायकमांड तिथे. 2 नंबरचं हायकमांड ज्यावेळी महाराष्ट्रातनं गेलं तरी स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांवर हीन दर्जाची त्यांनी टीका केली. त्या काँग्रेस बरोबर परत मांडीला मांडी लावून बसणं हा खरा वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचा अपमान आहे. त्याच्यामुळे ज्यांनी सावरकरांचा अपमान केला, ज्यांनी वंदनीय बाळासाहेबांवर वाटेल त्या थराला जाऊन टीका केली, ज्यांनी उबाठाच्या पक्षप्रमुखांनी काँग्रेसवर एकेकाळ त्याच्यावर टीका केली, तर तुम्ही तुमचं आपापसातलं बघा ना. मी मगाशी देखील सांगितलं की नरेंद्र मोदी साहेब हे देशाचे पंतप्रधान आहेत. अमित शहा साहेब केंद्रामध्ये काम करतात. त्यांच्या नेतृत्वाखाली महायुती चालते, एनडीए चालते. एनडीए मध्ये देखील आम्ही सामील आहोत. त्याच्यामुळे दिल्लीमध्ये जाऊन राजकीय आम्ही निर्णय घेतले, त्याच्यामध्ये पोटदुखी असण्याचं काही कारण नाही. पण या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे की ज्या दिल्लीच्या हायकमांडनं स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टोकाची टीका केली त्याच्याबाबतली भूमिका पुढच्या 24 तासात जाहीर करावी. मराठी पूर्ण करूया का? संजय शिरसाट म्हणाले की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद घेणार नाहीत असं माझं म्हणणं आहे, असं त्यांनी सकाळी विधान केलेलं आहे. यावर मी मगाशीच सांगितलं की या संदर्भामध्ये मला कसलंही वक्तव्य करायचं नाही. नेत्याला एकदा अधिकार दिल्यानंतर आमचा आग्रह आहे ना, मी आजही सांगतो की अमित शहा साहेब, नरेंद्र मोदी साहेबांची चर्चा करतील, जो काय निर्णय घेतील, पण आमचं सगळ्यांचं नेतृत्व हे एकनाथ शिंदे साहेबच आहे आणि तेच करतील. श्रीकांत शिंदेची भावनिक तोल आहे मुख्यमंत्री पदावर. तर एकनाथ शिंदेनी काल पत्रकार परिषद देऊन जी भूमिका जाहीर केली, तो मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडणं असं समजायचं. त्याच्यामध्ये दावा सोडणं असं होतं असं मला वाटत नाही. त्यांनी रिस्पेक्टफुली सांगितलंय की मोदी साहेबांना आणि अमित शहा साहेबांना अधिकार दिलेले आहेत. त्या बैठकीची आपण वाट बघू. त्याच्यामुळे मला असं वाटतं की बैठक आज किंवा उद्या होईल. त्या बैठकीची आपण वाट बघू. परंतु सरकार स्थापन व्हायला 34 दिवस लागणार नाही. नहीं, मैंने ये 2 दिन पहले भी बोला था कि जब रिजल्ट का डिक्लेरेशन हुआ तब से ही महाविकास आघाड़ी के कुछ एमएलए माननीय शिंदे साहब के संपर्क में है, लेकिन हमारी प्रायोरिटी सरकार स्थापन करना है. कल प्रेस कॉन्फ्रेंस लेके हमारे नेता कितने संवेदनशील है ये उन्होंने देश को दिखाया है. और सरकार स्थापन होने के बाद ये जो आप बोल रहे हैं कि कितने हमारे संपर्क में हैं, कितने हमारे संपर्क में नहीं है, वो आपको पता चलेगा. सवाल यही है ना कि जो चुनाव है वो मुख्यमंत्री के चेहरे पे लड़ा गया. लाडली बहन योजना जो है वो आप लोगों के लिए बहुत ही कामयाब साबित हुई. तो सवाल ये कि जब चेहरे पे एकनाथ शिंदे के चेहरे पे चुनाव लड़ा गया तो मुख्यमंत्री के रेस से खुद को अलग किया जाना चाहिए. एक बात ऐसी है कि खुद भाजपा के जो नेता है, उन्होंने महाराष्ट्र के जो नेता है उन्होंने भी ऐसा कहा है कि एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में ही महायुति का चुनाव लड़ा गया. लेकिन खुद एकनाथ शिंदे साहब ने आके जो 5 बरस पहले हुआ था, आपको पता है, हम
मेरे ख्याल से 34 डेज त्याला ओली सचना असं म्हणतात काय मग हमको रखा था होटल में, वो तो नौबत नहीं आए। हमने जो एमएलए लोगों को बुलाया था वो गठन नेता चुनने के लिए बुलाया था और वो अभी हम हर एक के मतदार संघ में गए हैं, लेकिन हमने पूरा अधिकार एकनाथ शिंदे साहब को दिया है और एकनाथ शिंदे साहब जो कुछ फाइनल करेंगे उसका समर्थन हमारे सब एमएलए और शिवसेना करेगी। विपक्ष का एक अंश का है कि एकनाथ शिंदे की उपयोगिता खत्म हो गई है और ये बात अब जल्द से जल्द जो है अजित पवार को भी पता चलेगी। नहीं, अभी खुद के हाथ में कुछ बचा नहीं है, इसलिए अभी अजित पवार साहब के बारे में कहना, शिंदे साहब के बारे में कहना। मैंने ये भी बोला है कि इतना संवेदनशील आदमी रहने के बाद भी उसके ऊपर हर बार जो टीका टिप्पणी होती है, इससे उन्होंने सब कार्यकर्ता लोगों को बुलाया कि संयम रखो, लेकिन संयम रखने के लिए जो महाविकास आघाड़ी के नेतागण हैं उन्होंने भी संयम से बोलना चाहिए, नहीं तो आगे जाके हमारा शिवसैनिक आक्रामक हो जाएगा। उद्धव ठाकरे को दबाव है, उद्धव ठाकरे के ऊपर दबाव है अपने पार्टी के नेताओं पर कि वो एमपी छोड़ दें। तो उसके ऊपर ये बराबर है, तो उसके ऊपर प्रेस कॉन्फ्रेंस होनी चाहिए ना। हर बार एकनाथ शिंदे साहब को टारगेट करना, देवेंद्र जी को टारगेट करना, अजित दादा को टारगेट करना, ये अच्छी बात नहीं है। हर एक दिन एकनाथ शिंदे साहब के बारे में बदनामी कारक बोलना, उनको क्रिटिसाइज करना। महाराष्ट्र की जनता ने और मतदार लोगों ने दिखाया है कि एकनाथ शिंदे साहब का पॉलिटिकल पोटेंशियल क्या है, वो क्या है, वो कितने पॉपुलर है, तो महाराष्ट्र की जनता ने दिखाया, तो अभी तो चुप बैठना चाहिए। सर क्या उद्धव ठाकरे को अगर अलग होता है तो हमें पालिका में कोई लाभ होगा उससे? मुंबई महानगर पालिका में भी महायुति की ही सत्ता है। विनोद तावड़े की मुलाकात हुई अमित शाह से, इस बीच तमाम जो चर्चे और मराठा चेहरा के तौर पर उन्हें देखा है। किस तरह से ये तो उनकी पर्सनल विजिट रहेगी, बीजेपी की विजिट अगर है वो तो वो बता सकते हैं कि वो उस विजिट में क्या हो गया। उसके ऊपर बात करना अच्छी बात नहीं है मेरे जैसे महाराष्ट्र के लीडर ने। हम एक ही करते हैं कि कल जो पत्रकार परिषद साहब ने दी है, एकनाथ शिंदे साहब ने दी है, उसके बारे में ये पत्रकार परिषद मैंने ली थी और उनके साथ पूरी शिवसेना और पूरे एमएलए हम उनके साथ हैं। इस बार लीडर ऑफ ऑपोजिशन पे नहीं होगा। अभी तो ऐसा वो रूल्स एंड रेगुलेशंस में है ना, मुझको पता नहीं। 28 प्लस अगर रहेगा तो विरोधी पक्ष नेता होगा, बराबर है। 29 नहीं 28 प्लस 28 प्लस अगर 28 और 28 प्लस अगर होता है तो मैं यही बोल रहा हूँ पहले से कि उसमें ध्यान दीजिए ना। आप 28 तक भी नहीं पहुंचे, उसके अभी देखो ईवीएम के बारे में बोले, झारखंड में ईवीएम अच्छा है, महाराष्ट्र में अच्छा नहीं है। जब एमपी का इलेक्शन हो गया था तब ईवीएम अच्छा था, अभी जो एमपी चुन के आया वहाँ ईवीएम अच्छा है। और जब ये ऐसा उनके अपोज में कुछ जाता है तब ईवीएम अच्छा नहीं है, न्यायालय अच्छा नहीं है, संस्था अच्छा नहीं है, गवर्नमेंट अच्छी नहीं है। ये मेरे ख्याल से उनके जो कार्यकर्ता बचे हुए हैं, एमएलए बचे हुए हैं, उनको मॉरल सपोर्ट देने की एक राजनीति है। कांग्रेस ने ये कल कहा, महाराष्ट्र कांग्रेस ने ये कल कहा कि वो बैलेट पेपर पर चुनाव कराया जाए, इसको लेकर सिग्नेचर कैंपेन चलाएंगे राज्य स्तर पर और केंद्रीय स्तर पर भी राहुल गांधी भारत जोड़ो यात्रा के तर्ज पर यात्रा निकालेंगे वापिस। हाँ, क्योंकि बैलेट पेपर पर चुनाव कराया जाए। फिर एक बार भारत जोड़ो, फिर एक बार भारत जोड़ो। अभी देखो, अभी मेरे ख्याल से ये आज के दिन का बहुत बड़ा जोक है कि ईवीएम के लिए हम आंदोलन करेंगे। मेरे ख्याल से 2 दिन पहले कोई सुप्रीम कोर्ट में गए थे, बराबर है ना। सुप्रीम कोर्ट में गए थे और सुप्रीम कोर्ट ने डायरेक्टली बोला है कि ईवीएम कैंसिल करके बैलेट लेना ये उचित नहीं है, क्योंकि जब आपके तरफ से रिजल्ट लगता है तो ईवीएम अच्छा है और आपकी तरफ से ईवीएम रिजल्ट नहीं लगता तो ईवीएम गलत है। ये मैंने नहीं बोला है, ये सुप्रीम कोर्ट ने मेरे ख्याल से बोला है। तो अभी सुप्रीम कोर्ट का निकाल होने के बाद भी अगर अपने कार्यकर्ताओं को मॉरल देने के लिए ऐसा कोई आंदोलन हो रहा है तो उनको हमारी शुभेच्छा है। सर, दिल्ली में तय होना है कि कौन होगा मुख्यमंत्री। क्या डिप्टी सीएम का पोस्ट आप लोगों को मिलता है तो एकनाथ शिंदे जी ही मुख्यमंत्री होंगे या कोई और? मैंने पहले भी बोला है कि ये पूरे अधिकार हमने हमारे मुख्य नेता एकनाथ शिंदे साहब को दिए हैं। एकनाथ शिंदे साहब जो फाइनल करेंगे उसका पूरी तरह से 100% समर्थन हमारे एमएलए करेंगे। शपथविधीनंतर काही करेक्ट कार्यक्रमाची शक्यता झाला ना करेक्ट कार्यक्रम आणि आता काय तर ते जाता जाता मालवणमध्ये बरेचसे कार्यकर्ते जे नवस करणार दिला संजय राऊतांनी सकाळी पत्रकार परिषद
असं कोण करणार? सूत्रांकडून माहिती मिळते. त्यापूर्वी रवींद्र चव्हाण तर धराडी देवीला जाऊन आले. धाराडीन देवीचं पावित्र्य असं आहे की सगळीच मंडळी जातात, मी पण जातो, सगळे जातात. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या धार्मिक गोष्टीवर आपण चर्चा करावी असं मला वाटत नाही. रवींद्र चव्हाण साहेबांना तिथं जावंसं वाटलं, उद्या मला जावंसं वाटेल, मला शिर्डीला जावंसं वाटेल, मला तुळजाभवानीला जावंसं वाटेल. याचं टिकाटिपणी होणं योग्य नाही. पण ती पत्रकार परिषद घेऊ नये असं कोण वैभव नाही करणार कोण. थँक्यू.